2016-17 केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि 2025ला युनेस्को अंतर्गत भारतातील 43 स्थळं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील झाले. त्यामध्ये छत्रपतींचे 12 किल्लेही होते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नेमक्या कोणत्या बेसिसवर ही किल्ले समाविष्ट केली गेली, या सर्व किल्ल्यांची ठळक वैशिष्ट्ये आणि वर्ल्ड हेरिटेज साईट बनल्याचा किल्ल्यांना काय फायदा होणार. आता पाहूया किल्ल्यांची ठळक वैशिष्ट्ये. रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक आणि समाधीही याच स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीवर आहे. राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी. राजाराम राजेंचा जन्म, पत्नी सईबाई साहेबांचा मृत्यू आणि तिसरा सर्वात उंच किल्ला. शिवनेरी. छत्रपतींचा जन्म आणि एकामागे एक अशा 7 दरवाजांची रांग हे वैशिष्ट्य. पन्हाळा. सिद्धी जोहरचा वेढा व पावनखिंडीचा साक्षीदार. प्रतापगड. अफजलखान वध आणि महाराजांनी बांधलेला किल्ला. साल्हेर. सर्वात उंच, स्वराज्याच्या 2 युद्धांमधील मावळा आणि छत्रपतींचा जिवलग मित्र सूर्याजी काकडेंची समाधी. लोहगड. याच गडावरील माणसांना वाचवण्यासाठी छत्रपतींना पुरंदरचा तह करावा लागला. तसेच 5 सागरी किल्ले, ज्यात आहेत सिंधुदुर्ग, मराठ्यांच्या आरमाराचा पाया, डच, इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रान्सच्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी निर्माण केलेला. सुवर्णदुर्ग. मराठ्यांच्या आरमाराची राजधानी. विजयदुर्ग. मराठ्यांच्या आरमाराचं पहिलं केंद्र. खांदेरी. छत्रपती काळात बांधलेला शेवटचा किल्ला, ज्याच्यामुळेच महाराजांचे मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित झाले. तसेच तामिळनाडूतील जिंजी, जो 6 ते 7 उपदुर्गांचा समूह आहे, ज्याला महाराजांनी दक्षिण दिग्विजयात जिंकले. पुढे राजाराम राजेंच्या काळात जवळपास 7 ते 8 वर्ष मराठ्यांची तिसरी राजधानी असलेला. तर वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट होण्याचा फायदा असा की जागतिक स्तरावर छत्रपती पराक्रमाच्या साक्षीदारांना जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होतील व मोठमोठे निधी मिळू शकतील. पर्यटन वाढेल, ज्याचा संदर्भित राज्यांना आर्थिक फायदा होईल. तब्बल 350 वर्षांनंतरही शिवाजी राज नावाचा डंका साऱ्या विश्वात गाजतो आहे. म्हणून अभिमानानं म्हणा, असं होतं माझं राज.